1-2 महिन्याकरता तुम्ही याच्या साईडला गेले, आता तुम्ही आंदोलन वगैरे मागून घ्या. तुमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या साहेबांना आपल्याला सांगितल्या त्यांनी जे आपल्या लोकांना ते गाड्या वगैरे देण्याचं काम होतं, त्या गाड्याचं प्रमाणपत्र वगैरे सगळं लोकांना दिलं. अपंग लोकांचे पैसे मंजूर झाले. त्या लोकांना सांगितलं पट्ट्याचं काम होतं राजनगरवर आणि वनाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का हायकोर्टात सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. त्याची मागणी आपल्या त्यांनी मंजूर केलेली आहे. सगळे लोक आमचे पदाधिकारी सगळेच होते त्याच्यामध्ये. संघर्ष समिती जेवढे पूर्ण पदाधिकारी त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांच्या सामना सगळ्या लोकांना पत्र दिले. दुकानवाल्या गाड्यावर नगर परिषदचे अधिकारी ठाणेदार साहेब होते, माझे आमदार घोडमारे साहेब होते, आमचे पुरे पदाधिकारी होते त्या ठिकाणी संघर्ष समितीचे. त्यावेळेस ज्या विरोध करू ते आम्हाला सगळ्या लोकांना आश्वासन दिलं. जर आमच्या मागण्या पुऱ्या झाल्या नाही आम्ही त्याच्यानंतर आंदोलन करणार.